आज एक नवीन गोष्ट आपण शिकूया. नवीन गोष्ट शिकण्याआधी ती गोष्ट काय आहे ते मला तुम्हाला सांगायला आवडेल. आपण आजपर्यंत ऐकलेलं आहे की वजन आपल्या हाईटनुसार पाहिजे, जेवढी आपल्या हाईट आहे तेवढं आपलं वजन पाहिजे, असं तुम्ही प्रत्येकाने ऐकलं असेल. कोणी म्हणतं की जेवढं हाईट आहे त्याच्यापेक्षा 1-2 किलो मायनस पाहिजे. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानुसार आपला BMI ठरला जातो. वरलं वजन आपल्याला मग कमी करायची इच्छा तयार होते की बाबा माझी हाईट एवढी आहे तर माझं एवढं वजन आहे, एवढं मला कमी करायला पाहिजे. तर ते तर ठीक आहे, ते तर परंपरा चालत आली. ते एक आपल्यासमोर एक आज आपल्याला एक सगळ्यांना माहिती आहे की जेवढं हाईट आहे, समजा हाईट समजा 180 असेल, त्याच्यातून 100 मायनस केलं, 180 मायनस 100 केलं तर 80 किलो वजन पाहिजे. हे सगळ्यांना माहिती आहे. एखाद्याची 160 हाईट असेल तर त्याच्यातून 100 मायनस केलं 60 किलो वजन. काही म्हणतात त्याच्या 60मधलं बी 2 किलो मायनस केलं तर 58 पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत. पण मी आज नवीन गोष्ट शिकलो जी तुम्हाला सांगावं वाटते. ती नवीन गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमचं वजन हाईट न बघण्यापेक्षा तुम्ही पहिलं तुमचं हेल्थ चेकअप करा. तुमचं बायोलॉजिकल चेक करा. जे तुमचं सध्या जी वय आहे त्या वयानुसार तुमचं वय किती पुढं रन करते ते बघा. आणि दोन्हीमधला जो गॅप आहे, जसं की एखाद्याचं वय 30 आहे आणि त्याचं वय जर 45 दाखवते तर त्याला तेवढं 15 किलो फॅट लॉस करायला सांगा. आणि त्या 15 किलो फॅट लॉस तुमच्या आत्ता जी वजन रिअलिस्टिक जे दाखवलं, समजा एक्झाम्पल एखाद्याचं हाईट 160 आहे आणि त्याचं वजन 70-75 दाखवलं, किती बी दाखवलं, जे एक्सेस बायोलॉजिक एज आहे ते आत्ताच्या रिसेंटली वेटमधून मायनस करा आणि जे राहिलेलं वेट राहील ते तुमचं आयडियल वेट राहील. कारण मी आज गेस केलं किंवा मी स्वतः प्रॅक्टिकल अनुभव घेतला की जेवढं तुमचं बायोलॉजिक एज आहे जास्त, तेवढंच तुमचं वेट कमी करायचं आहे. हे तुम्हाला आवडलं तर नक्कीच मी म्हणाल की तुम्ही आज ऑफिसला येऊन हेल्थ चेकअप करा आणि तुमचं बायोलॉजिक एज चेक करून तुम्ही बघा की किती लाईफ पुढची जगता आणि किती तेवढं वजन, किती एक्सेस तुमच्या बॉडीमध्ये फॅट आहे जे तुम्हाला लवकर तुमच्या लाईफमधून तुम्हाला स्पीडने घेऊन जायच्या आधी ते तुम्ही मेंटेन करा. म्हणजे बायोलॉजिक एज आणि प्रॅक्टिकल एज हे दोन्ही मॅच झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता माझ्या न्यूट्रिशन क्लबला या. माझा ॲड्रेस तुम्हाला माहीत नसेल तर मला व्हॉट्सअपला ॲड्रेस पाठवा, असा मेसेज करा, मी नक्कीच ॲड्रेस पाठवेल.